नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम आशा व अंगणवाडी सेविका ताईंना या भावाचा सादर नमस्कार आहे. आपण सातत्यानं गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपल्या पगारवाढी संदर्भामध्ये आणि पेन्शनच्या विषयासंदर्भामध्ये सोबतच लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे यायचे बाकी आहेत त्या संदर्भामध्ये सातत्यानं चर्चा करत आहोत आणि वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खरी अपडेट मिळवण्याचा आणि पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे बघा बहिणींनो, या ठिकाणी आपण कालच जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये अशी मागणी केलेली आहे की आशा आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा पगार त्या ठिकाणी वाढला पाहिजे. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार किमान 25,000 रुपये झाला पाहिजे आणि मदतनीस ताई ज्या आहेत तर त्यांचा पगार किमान 20,000 रुपये झाला पाहिजे आणि गटप्रवर्तिका ज्या खऱ्या अर्थानं आशांचं प्रतिनिधित्व करतात, 25 गावांना भेटी देतात, तर त्यांचाही पगार किमान 10,000 रुपयांनी वाढला पाहिजे आणि त्यासोबतच त्यांच्या प्रवास भत्त्यामध्ये वाढ झाली पाहिजे अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत. आणि मला असं वाटतं की जर आपण सर्वजणांनी त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न उचलला तर हिवाळी अधिवेशनाच्या त्या ठिकाणी आता हे जो पुढचा 5-6 दिवस असणार आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या विषयावरती म्हणजेच आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या विषयाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये चर्चा होऊ शकते. आयुष्याची अनेक वर्ष शासकीय सेवेमध्ये घालवल्याच्या नंतर त्या ठिकाणी जर तुटपुंज मानधन माझ्या प्रचंड काम करणाऱ्या बहिणींना मिळत असेल, उदाहरणार्थ आशा सेविकांना त्या ठिकाणी 13,000 रुपये मानधन सध्या मिळत आहे आणि अंगणवाडी सेविकांना म्हणायला 15,000 मिळत आहेत, परंतु खात्यावर फक्त 13,000 रुपये येत आहेत आणि वरचे जे 2,000 रुपये आहेत तर ते प्रोत्साहन भत्त्याचे ते सुद्धा वेळेवर मिळत नाही आहेत. म्हणून त्या ठिकाणी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि सोबतच त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी पोषण आहार निर्माण करण्याचं आणि ते विद्यार्थ्यांना गोळा करण्याचं काम, त्या विद्यार्थ्यांना शालेय आहार, पोषण आहार वाटण्याचं काम ज्या करतात मदतनीस ताई, त्यांचेसुद्धा मेहनत खूप असते. तर त्यांनाही त्या ठिकाणी किमान 20,000 रुपये पगार असली पाहिजे अशी आपली भूमिका आहे. कारण की आशा सेविकांना गावामधल्या सर्व त्या ठिकाणी स्त्रियांची काळजी घ्यावी लागते, आरोग्यविषयक माहिती जमा करावी लागते, ती शासनाला पाठवावी लागते, वेगवेगळ्या मीटिंगला उपस्थित राहावं लागतं, डेटा सादर करावा लागतो, प्रशिक्षण करावं लागतं, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार वेगवेगळ्या मीटिंगसाठी जावं लागतं. आणि असं काम करत असताना, वेगवेगळी माहिती भरत असताना त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि सोबतच जे मानधन मिळते तर ते वेळेवर मिळत नाही. आणि त्यामुळं सध्याची जी परिस्थिती आहे तर आपण एकंदरीत बघितलं की 13,000 रुपयामध्ये घर खर्च त्या ठिकाणी चालवणं कठीण आहे. त्यासोबतच मुलांचं शिक्षण आहे, घरी किराणा आणायचा आहे, अनेक आशा सेविका ह्या विधवा आहेत, अनेक आशा सेविका त्यांच्यावरती घराची, कुटुंबाची जबाबदारी आहे. अशी परिस्थिती असताना 13,000 रुपयामध्ये सध्याच्या महागाईच्या काळामध्ये कसं कुटुंब चालवायचं हा मोठा प्रश्न माझ्या ताईंच्या समोर आहे, माझ्या बहिणींच्या समोर आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी अशी मागणी करत आहोत शासनाकडे की किमान आशा सेविकांचा, अंगणवाडी सेविकांचा पगार हा 25,000 रुपये असायला पाहिजे. गटप्रवर्तकांचा पगार त्या ठिकाणी 10,000 रुपयांनी वाढला पाहिजे. कारण की त्यांना 25 गावांना भेटी द्याव्या लागतात, सगळ्यांचा डेटा कलेक्ट करावा लागतो, तो वर सादर करावा लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये वाहनाचा भत्ता जो आहे, वाहन भत्ता, त्याला आपण प्रवास भत्ता म्हणतो, तो सुद्धा अनेक वेळा वेळेवरती जमा होत नाही. अशा वेळेस पदरचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी गटप्रवर्तिकांना जावं लागतं, म्हणजे ते सुपरवायझर आहेत प्रकारच्या. तर अशी परिस्थिती असताना माझ्या बहिणी प्रचंड मेहनतीनं, तळमळीनं काम करतात, परंतु त्या कष्टाचं फळ त्यांना मिळत नाही असं एकंदरीत दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या ह्या शासन दरबारी पोहोचल्या पाहिजेत. शासनाने या सर्व मागण्यांची गंभीरतेने दखल घेऊन त्या ठिकाणी आशा, अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा प्रश्न पोटतिडकीने सॉल्व्ह केला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे आणि कायमस्वरूपी हा प्रश्न मिटवला पाहिजे. त्यासोबतच त्यांना दरवर्षी वाढ मिळाली पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेला आंदोलन करावं लागतं, आंदोलन केल्यानंतर मग शासन दखल घेते, आंदोलनामध्ये आमच्या बहिणींचा वेळ जातो, म्हणजे ऑफिशियल कामंसुद्धा करा आणि आंदोलनामध्ये सुद्धा जा. अशा परिस्थितीमध्ये माझ्या बहिणींना त्या ठिकाणी मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता लोकांना वाटते आम्हाला नोकरी आहे, अनेक लोकांना तर असं वाटते की हे म्हणजे बसूनच पगार घेतात का काय, परंतु माझ्या बहिणींना माहिती आहे त्या ठिकाणी स्तनदा माता असतील, गर्भवती माता असतील, त्यांना त्या ठिकाणी सगळी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते, बालकांचं लसीकरण व्यवस्थित करावं लागतं, मुलांना प्री प्रायमरीचं एज्युकेशन द्यावं लागतं,
तर पूर्व प्राथमिक शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना अंगणवाडीमध्ये जमा करणं, त्यांना शालेय त्या ठिकाणी पोषण आहार भरवणं, त्याची माहिती ठेवणं, ते सुपरवायझर आल्याच्या नंतर त्यांना ती माहिती देणं, म्हणजे एकच्या अनेक कामं त्या ठिकाणी आशा सेविकांच्या मागेसुद्धा आहेत आणि अंगणवाडी सेविकांच्यासुद्धा मागे आहेत. आता मदतनीसांनासुद्धा त्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जो सिलेंडर असते, गॅस सिलेंडर असते, तो त्या ठिकाणी वेळेवर दिला जात नाही आणि म्हणून मग आमच्या मदतनीस ताईंना त्या ठिकाणी इंधन जमा करावं लागतं. मग इंधन जमा करायचं, दिवसभर काम करायचं, त्या ठिकाणी पोषण आहार निर्माण करायचा. तर किती अडचणींचा सामना माझ्या बहिणींना करावा लागतो. याची कुठेतरी शासनाने गंभीर दखल घ्यायला पाहिजे. म्हणजे एकीकडे एसीमध्ये बसून काम करणारे अधिकारी लाख रुपये पगार मिळवतात आणि दुसरीकडे त्या चुलीच्या भट्ट्यासमोर प्रचंड जीवाची लाही करत माझी मदतनीस ताई पोषण आहार निर्माण करते, तयार करते. तर तिचाही विचार कुठेतरी झाला पाहिजे. म्हणजे ती काम करते म्हणून तिच्या मागण्यांकडे आपण लक्ष द्यायचं नाही, तर हे कुठेतरी अयोग्य आहे. तर त्यामुळं शासन मायबाप आहे, शासनाकडून आपण अपेक्षा व्यक्त नाही करायची तर कोणाकडनं व्यक्त करायची असा प्रश्न मला पडतो. तर मला असं वाटतं की आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा पगार त्या ठिकाणी निश्चितच 25,000 रुपये असायला पाहिजे. कारण की आता सर्व अधिकारी आहेत, त्यांचा पगार बघा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि मग अशी परिस्थिती असताना ग्रामीण भागामध्ये ज्यांनी महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांच्या तब्येतीचा प्रश्न असेल, त्यांच्या म्हणजे स्तनदा माता असतील किंवा गर्भवती माता असतील, लहान मुलं असतील, त्यांचं लसीकरण असेल, त्यांचं आरोग्य असेल, तर ह्या सगळ्यांची काळजी कोण करतं? तर ते आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका करतात. आणि त्यांना अत्यंत चांगला आहार पुरवण्याचं काम कोण करतं? तर मदतनीस ताई करतात. म्हणजे इतक्या जिव्हाळ्यानं त्या ठिकाणी काम करूनसुद्धा त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नसेल तर मग कुठंतरी अशा अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो की आपण शासनाला एवढं जीव तोडून काम करतो, तर शासनाने सुद्धा कुठेतरी आपल्या कार्याची गंभीरतेने दखल घेतली गेली पाहिजे. आणि म्हणून शासनाने वाढ दिली, परंतु अशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना जर तुम्ही विचारलं आणि त्यांना जर विचारलं की हा पगार तुम्हाला पुरतो का, तर साहजिक उत्तर नाही येते. आणि म्हणून प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकांनी, आशा सेविकांनी आंदोलन करणं हे काही योग्य नाही. कारण की प्रत्येक वेळेस आंदोलन का करावं लागतं? शासनाची ही जबाबदारी आहे की त्या ठिकाणी त्यांनी वेळेवरतीच आपलं विद्यावेतन जे आहे, मानधन आहे, तर ते वाढवायला पाहिजे. दरवर्षी वाढवायला पाहिजे 5,000 रुपयांनी किंवा 2,000 ते 3,000 रुपयांची त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीनं. म्हणजे त्या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविकांना न्याय मिळेल. आणि सोबतच त्यांचा पेन्शनचा विषय महत्त्वाचा आहे. तर पेन्शनसुद्धा मिळालं पाहिजे. आता बघा 65 वय झाल्यानंतर किंवा 60 वर्ष वय झाल्यानंतर हातपाय थकायला लागतात. त्या ठिकाणी जे मानवी शरीर आहे तर ते व्याधींनी ग्रस्त होतं. उतार वयामध्ये आपल्याला जर सन्मानाचं जीवन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी पगार येत असताना सर्वजण मान देतात, परंतु ज्या दिवशी पगार थांबेल तर त्यावेळेस आमच्या आशा अंगणवाडी सेविका आणि त्याचबरोबर आमच्या मदतनीस ताई, गटप्रवर्तिका ताई असतील, यांनी कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाने त्यांना पेन्शनसुद्धा सुरू करायला हवी असं या ठिकाणी आपल्याला वाटतं. तर त्या संदर्भामधल्या जर काही अपडेट आपल्याला मिळाल्या तर ते आपण निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. सोबतच हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं काय होईल, तुमचा प्रश्न कोण उचलतो, कोण उचलत नाही, त्याचबरोबर पेमेंटच्या संदर्भामध्ये काही अपडेट होते का, तर हे आम्ही तुमच्या सर्वांपर्यंत सर्वात आधी गुरुजन चॅनलवरून पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्व बहिणींना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि थांबतो. धन्यवाद.